हाय गाईस, श्री गुरुदेव दत्त. झाली सकरात, आता चालले मी जॉबला. चला तर आलेली आहे आता मी ऑफिसजवळ. तर आता वाजले सुटलं 5. माझं ऑफिस, चालले मी घरी. तुला घेतलंय. आमच्या दोघीला ऑटो लागला, आम्ही बसलो ऑटोतून चाललो. आले मी घरी. आम्ही आता पत्ता गोबीची भाजी बनवते, त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते. कढईत तेल टाकलेले, आता त्याच्यात गोबी टाकते परतायला. झाले आता कढईत गोबी टाकून आता तिला परतते. चला तर मग तिला आता खाली वर करते, थोडी गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तिला परतून घेते. आणि गोल्डन ब्राऊन झाली की लगेच मी तिला ताटात काढून घेते. वेस्ट गोबीचा आता सोनेरी कलर झाला, तिला मी ताटात काढून घेते. मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे लसूण टाकला आहे, आता मिरच्या टाकते आणि आता मिक्सरला फिरून घेते. चला तर गोबी परतणं झाली, मी ताटात काढून घेतली. आता भाजी बनायला सुरुवात करते. मसाला मी मिक्सरमधून काढून घेतला. हे घेतले मी सुके मसाले, याच्यात परविणे, हळदी, गरम मसाला, धनिया पावडर. चला आता मी तेलात परतून घेतली मसाला कोरडा. तर आता मी गोबी टाकते. आता याच्यात गोबी परतून घेते मसाल्यामध्ये. त्याचा मी सगळा मसाला गोबीला लावला की एकदम भारी गोबी होती. किती भारी झाली. त्याला सगळा मसाला गोबी लागला. आता थोडा वेळ ठेवते, लगेच त्याच्यात हा आपला मिक्सरला फिरून घेतलेला मसाला टाकून देते. त्याच्यात थोडं पाणी टाकते. आता हा मसाला टाकून देते. लसूण मिरचीचं वाटण आहे आपलं आणि शेंगदाणे. तर त्याच्यात थोडं पाणी टाकते.
चला आता भाजीला उकळी आली की लगेच भाजी काढून घेऊ. चला थोडंसं मीठ टाकते आता. हे बघा भाजी किती भारी दिसती. चला तर झाली भाजी. चला तर आता माझे सगळे कामं झाले, स्वयंपाक वगैरे जेवण चट झालं. आता चालली मी झोपायला. बाय बाय, भेटू नंतर.